एस टीचा अधिभार वाढला आहे, 2 रुपये दर तिकिटाचे वाढलेत. मात्र एस टीमध्ये म्हणाव्यात अशा सुविधा नाहीत. मी आता आहे सावंतवाडीच्या एस टी बस स्टँडकावर आणि बघताय आपण सावंतवाडीचं हे बस स्थानक आहे. आणि जर बघितलं हा एरिया कसा आहे बघताय, आणि हे सावंतवाडी बस स्थानक आहे. जर बघितलं तर कशा पद्धतीने या ठिकाणी कुठच्याही सुविधा नाहीत, कशा पद्धतीने प्रवासी आहेत ते ताटकळत उभे राहत आहेत ते बघतात. प्रवासीसुद्धा त्यामुळे नाराज झालेले पाहायला मिळतात. माझ्यासोबत इथे काही प्रवासी आहेत. मला सांगा, तुम्ही कुठून आलात आणि कुठे चाललात आणि काय सांगाल? एस टीचा प्रवास आता दर वाढलेला आहेत, काय इथे सुविधा आहेत का? नाही आहे सुविधा. मी आले तेव्हा मला माहितीच नव्हतं हे वाढलं आहे. मग मी कंडक्टर विचारलं, त्याने हो म्हणून वाढलं म्हणून. पण ठीक आहे, दर वाढले, तिथे सुविधा मिळतात का? इथे बाथरूम कसे होते? इथे बाथरूम घाण आहे तिथे आणि खालच्या स्टँडवर फॅनच नाही आहे. लहान मुलांना कसं राहावं लागतं आणि उन्हातच राहावं लागतं. इथे अजून काही प्रवासी आहेत. मला सांगा, काय सांगाल? सुविधा आहेत का? कशा पद्धतीने सुविधा आहेत इथे? काय 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 इथे कशा पद्धतीचं परिस्थिती आहे? आता तुम्ही म्हटलात ना 2 रुपये वाढवले, त्यांच्यानी 2 रुपये वाढवले, पण 2 रुपये वाढवताना ह्या जो परिसर बघा, एस टी स्टँडची जी परिस्थिती आहे ती इतकी भयानक आहे. हे स्टँड आहे की काय आहे हे सुद्धा कळायला मार्ग नाही. सावंतवाडी बस स्थानक ह्याच्यामुळे हे स्थानक वाटतं. त्याच्यातील जर बघितलं तुम्ही तर त्याच्या बाजूला जो हे आहे टॉयलेट वगैरे, त्याची दयनीय स्थिती आहे. म्हणजे तिथे जायलाच नको अशी परिस्थिती आहे. आणि इथं बघितलं ना तर मला वाटतं, मी आता ह्या स्टँडवर जवळजवळ 10-15 वर्षे प्रवास करतो. हे खड्डे पावसात आणि हे चिखलमय असं हे स्टँडचं स्वरूप आहे. म्हणजे इथे पैसे वाढवत आहेत पण सुविधाचं अक्षरशः काहीच हे नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. नक्कीच आपण बघताय कशा पद्धतीने संतप्त प्रवाशांच्या प्रतिक्रिया. जर बघितलं तर या ठिकाणी कचराकुंडी आहे. अगदी बघितलं तर कशा पद्धतीने घाण परिसर आहे. जर बघितलं तर इथे जर बघितलं तर वरतीसुद्धा बघा कशा पद्धतीने हे फॅन आहेत किंवा या ठिकाणी ही वायर्स आहेत. कशा पद्धतीने या ठिकाणी कुठचंही झाकणसुद्धा लावण्यात आलेलं आहे. जर या ठिकाणी प्रवासी प्रवास करत असतात आणि जर बघितलं तर या प्रवाशांना कशा पद्धतीने असा दुर्गंधी असेल किंवा अगदी धोकादायक इमारतीमध्ये बसून प्रवास करायला लागतो. आणि इथे जर बघितलं तर बसायला चांगली शेडसुद्धा नाही. त्यामुळे उन्हात राहून या प्रवाशांना प्रवास करायला लागतो आहे. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.